वा वा शाबाश शाबास माशा उरल्या. ओगे माय कुठं उडल्या याला म्हणतात तमाशा आणि हे आमच्या शाहिरांची भाषा. याला म्हणतात दुय्यम तमाशा आणि हे आमच्या शाहिरांची भाषा. वारे माया भाषा भाषा आणि तुम्ही मामा कोण वानवे कोणाले कारण नक्की वानवे आपल्या गुणाले. ओगे माय पहिल्या डावाचा मान करे मी माय बाप हो. बोल ना कसं असायला पाहिजे आमचं. कसं? हा? पहिल्या फेरामध्ये चुवे की औलाद मार चुवे देंगे की फाड़ औलाद. देंगे. हा मले म्हणते मायाबा तुले सांगितलं ना तू केव्हाही कुठेही बोलाव मले तुझ्यासाठी तयार आहो. समजलं की नाही. आणि म्हणून काय म्हणतो गाणं म्हटलं. काय कोणतं गाणं म्हटलं मी. कोणतं मी एक शहाणा पाहिला वा वा हो मी एक शहाणा पाहिला हाय अगं बाई गो मी एक शहाणा पाहिला हा. जगाच्या उलट वागला ओगे माय त्या शहाणा मूर्खाच्या बाजारामध्ये हो मूर्खाच्या बाजारामध्ये हाय मूर्खाच्या बाजारामध्ये तरी भाव बरा लागला. तुले शाहीर कोण बनवला का. मा कोटी गेला गे कुठे गेला हा झकलंडू. अगे तुला मा. लावून देऊ का बाम झेंडू. कोणता लंडू मारीन मांग ढुंगणावर 2 दंडू. मारा का शायरी करून द्या का काय भाड झोकून द्यायलास तू. हा फक्त तोंडाच्याच मुजुऱ्या करतात त्या तुले. प्रश्नाचं उत्तर कोण त्या बाप देईल का काय ते रिश्तेदार येऊन देतील. आणि याच्यासाठी तू येऊन दिली का शिवाय शाप करायला. हा काऊन तू फलकव का हात टाकून घे मा नको जाऊ द्या पडजीप. वा रे वा शाहीर साहेब. आणि म्हणून समजू नये स्वतःशी हुशार समजू नये स्वतःशी हुशार आणि जगामध्ये असती एकाहून एक चातुर. समजू नये स्वतःशी हुशार जगामध्ये असती एकाहून एक चातुर. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुणास ठाव आहे. क्या बात है शाहीर साहब हाँ सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. वाह वाह सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है पर जवाब देने में शायर मारो तेजी अच्छे अच्छे की फट जाती है. म्हणूनच नदी नाल्या आटे न साऱ्या लोकांची फाटे कोण ते सांगतो ना. जाऊ दे, गांडूची औलाद असन गांडूची औलाद. गांडू मायासारखा तुले तर आपल्या हिऱ्यावर नेऊन केव्हा रचकन कापते का. कोंबडा आपल्यासारखी मा हिऱ्यावर नेऊन तुला केव्हा कापते म्हणलं रचकन. तुला हलाल बनवायला काय उशीर नाही लागत म्हटलं ना तू. हो ना हा चांगल्या पंच कमिटी चांगली याचं धन्यवाद मान. हो ना गुरुनं फेकावर चेलानं झेलावर फोकणार केंद्र कुठलं आणि बिनवातीच्या दिव्यानं म्हणे गावसार उभ्यानं पेटलं. मी सांगेन लोकाले शेंबूड माय नकाले गोष्ट हे कोणाले पट्टे आणि झाल्यावर ओळखीनं मग ये काय की जवळचा बसणारा उठते जवळचा बसणारा उठते. मी टाकाच्याच आधी याची या मारुती शाहिराची टरटर फाटते. काय टरटर फाटते आणि लचण धारा या कुत्र्याची आपलंच खांडूक चाटते. अरे रे 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 लप 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 वारे तू शायरी तुले एक दिवस ना घेऊन येतो म्हणलं मी एकटाच राहीन ते बाई. समजलं का तुला काय साठी भेऊ ते काय 10-5 रुपये खाऊन दाबिल तू का करू शकत मा का वाकडं करणार आहेस तू. काहीच नाही आजवरी नाही केला आता का करशील. आणि कोटचे भारे बांधशील दंडातले वारे तू शायरी तुला सांगितलं ना बाकीच्या रे. खोदा पहाड़ निकला चुहा वो भी मरा हुआ. खोदा पहाड़ निकला चुहा वो भी मरा हुआ. अरे ये कहाँ से पकड़ कर लाए ये मदारी शायरी करते कि हमारी जैसा दिखता मेरे को टोचन गांव का बोचन बुआ. मारुति शायर निशान शायर है तेरे मौत का कुआं. ध्यान में रख ये निशान शायर है तेरे मौत का कुआं. और ज्यादा की मुजोरी की नखरे किया तो तेरे पीछे से निकालूंगा धुआं. मागून काढता क्या लगता है तुझे हाँ शाहीर साहेब
असं नाही होत. आणि म्हणून माली उठला न केस फुटला आणि भरपूर दिवसाच्या नंतर मारुती माया डावात भेटला. हो बहुत दिवसानंतर. माली उठला आणि केस फुटला, शहाण्या लोकांचं म्हणणं आहे, बरोबर. हो हो माली उठला आणि केस फुटला आणि भरपूर दिवसाच्या नंतर हा मारुती शहर मध्ये डावात भेटला. अकोली मध्ये डावात भेटला. आता तर करत नाही बापू सुस्ती, नको करा. आणि जास्त का तोंडाले चाललास लंबा तर तू जिरवून देईन पुरी मस्ती. जिरवा जिरवा. काऊन मस्ती आला का? वारे तुझी शायरी केवढा आहे हा लंबो चक्र उच्च पुरो. बापा बापा काही सांगाच नको. जसा बर्फ्या लागला बर्फ्या. ओके मा बर्फ्यात चाटू का आता ते? नव मला तर वाटते नव खात असं ना. नौकावा याच्या वजनानं का धरती हालते. चला काय हरकत नाही. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षपूर्वक ऐका बंधू जण. काय म्हणता? कटू फूलों में मीठे मकरंद नहीं मिलते. वाह वाह. शेर किसको कहा जाता है? किसको? पहले लिखना सीख ले. पेन द्या म्हणते. पेन वापस देतो रे बापू. हा? कामाचा आहे. कलाकृती दाखवतो. हो 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 बरं आता दाखवून देतो ना. एक गाणं म्हणतो छोटंसं प्लॅटिंग काढतो. झालं. हो हो ठीक आहे. आमचे काका यांच्याकडनं 100 रुपयाला यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. समजलं का नाही. म्हणून काय म्हणतो. कटू फूलों में मीठे मकरंद नहीं मिलते. वाह 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 वाह. कटू फूलों में मीठे मकरंद नहीं मिलते. और नालायक लोग सदा यारो वो दुनिया के नजरों में सलते. कटु फूलों में मीठे मकरंद नहीं मिलते और नालायक लोग सदा दुनिया के नजरों में सलते. अबे उसे ठोकर मारूं तो कैसे, अबे जिसे मेरे जूते भी पसंद नहीं करते. क्या बात है? महापुरुषों को मन में बसाया जाता. महापुरुषों को मन में बसाया जाता. अरे वाह. और हर एक पत्थरों में यारो कभी वो राम नहीं होता. वाह वाह. महापुरुषों को मन में बसाया जाता. हर एक पत्थरों में राम नहीं होता. राजहंस का मोल होता, ऐसे गिदड़ों का दाम नहीं होता. ताज शायरी का सबके सर पे जसता नहीं. क्योंकि शायरी करना ऐसे अरे गरे का काम नाही होता. क्या बात है? शायरीला का तू भाजीपाला समजतं का? 18व्या शतकापासून हा शायरीचा उगम आहे. पेशवेच्या काळापासून. समजलं की नाही. जनजागृती केली. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या शायरीचे खूप खूप उपकार आहेत. समजलं नाही. हे नंगाळ भारती हाँ चूहे की औलाद जो फाड़ देंगे गाड़ बापा बापा बापा. बापा बापा. झेंडूचे फुलं होत का? असं बोलणं सोपं करणं कठीण. समजलं की नाही. आणि म्हणून काय म्हणतो. जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जात नाही. जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जात नाही. आणि ज्या बाईचे चारित्र्य चांगले तर तिच्या सौंदर्याकडे कुणी पाहत नाही. बरोबर. घातल्या पाण्याची गंगा कधी वाहत नाही. आणि एखाद्या डुकरापुढे किती मिष्टान्न मांडा, नरक खाल्ल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही. नरक खाल्ल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही. आणि म्हणून शाहीर जरा हिशोबानं बरं. समजलं का नाही. शरा पस्से जिकर भी देखा, मुसीबतों को उठा कर भी देखा, फिर भी मुझे समझ में नहीं आता क्या कि राम से हुआ रामायण तो कृष्ण ने बताई गीता. अरे कहीं महिलों में पड़ रही राधा तो न जाने आज भी अग्नि परीक्षा देती हमारी सीता. सीता तो सीता से प्यार कर बैठे कोई राम बन गए. राधा से प्यार कर बैठे कोई घनश्याम बन गए. एक तरफा प्यार कभी सफल नहीं होता और उसका जीता जागता उदाहरण वो आसाराम बन गए. जेल में सर रहे. शाहिर साहब, जब तक बेवकूफ जिंदा है तो अक्लमंद शान से जीते हैं. और हमारे ही खून के रंगे हुए कपड़े हमारे ही पीठ पे धोते हैं. अरे इनकी मानो तो गधे के भी शिंग होते हैं. और करके तो हिंदुस्तान में ज्यादातर आसाराम बापू जैसे पैदा होते हैं. अरे अरे अरे. इंग्लिश तुलेच बोल. मी म्हटलं का. मी म्हटलं का. असं वाचून वाचून बोलता. आर 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 हार भाई हे काय आहे? इंग्लिश बोलता तसं तर बोल. बाय बाय. लँग्वेज इज द सेट ऑफ ऑर्बिटरी. ऐक रे माकडा. अगे मा. नाही तर करीन तुले जागोजागी वाकडा. लँग्वेज इज द सेट ऑफ ऑर्बिटरी सिम्बॉल ऑफ ग्रुप ऑफ द पीपल फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. अगे मा. काय वाटते तुला. हो 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 ठीक आहे. नक्कले होऊन जाईल. त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून काय म्हणतो.
शाहीर साहेबांनी कोंबडा म्हणला, बकरा म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का, प्लॅटिंग पाहिजे म्हणते काकाले. असा महादेव मोठा ती आणि त्याची अर्धांगी पार्वती, अंत येळ माऱ्याची वेळ डोंगरावर नाचती, जशी येळ माऱ्याची जतीन वेळ डोंगरावर नाचती. उलटा बोऱ्याचा कोंबडा. आता माझा बकरा काय म्हणते, काय म्हणतो तुमचा बकरा? बकरा हौशी न कापला. कोणता बकरा? खसी बकरा? नाही व बिन खस्सी. बकरा आम्हाला नाही चालत तो खसीवाला. बकरा हौशी न कापला आणि हिस्सा घ्या हो घ्या आपला. बकरा हौशी न कापला आणि हिस्सा घ्या हो घ्या आपला. साधू संताने जपला देवा ठिकाणे शापला, साधू संताने जपला देवा ठिकाणे शापला. हौशी न कापला हिस्सा घ्या हो घ्या आपला. बकरा हौशी न कापला हिस्सा घ्या हो घ्या आपला. साधू संताने जपला देवा ठिकाणी शापला, साधू संताने जपला देवा तुम्हाला सांगतो, साधू संत सांगून गेले काय? अहिंसेच्या मार्गाने चाला. समजलं का नाही? कोणत्या प्राणी मात्रावर दया करा, कुणाची हिंसा करू नका. नका असं संत सांगतात. पण आम्ही मानव काय करतो, काय? देवाच्या पुढे नेऊन बकरे कोंबडे कापतो. बरोबर आहे? टपालचा वागोबा, कवारा भिवसन, नंदाजी हेटी, फरीदवाले गिरेडवाले भाव. हो सांगितलं ना, समजलं की नाही? त्या ठिकाणी आम्ही बकरे कोंबडे नेऊन भाव देतो, कापतो. पण संत म्हणतात प्राणी मात्रावर दया करा रे. आणि मग पा बकरा कसा अकोली सारखं गाव, आणि त्या गावामध्ये मंडई होती, आणि मंडईला माहिती आहे पाहुणे घरोघरी येतात, आणि बनवून 25,000चा बकरा घेऊन आणला, आणि त्याचे हिस्से केले 20 आणि 1000 रुपये हिस्सा ठेवला. 1000 रुपये एका हिश्श्याचे ठेवले. पण पुढे काय गोंधळ झाला आहे का, पुढे काय म्हणतो ते, त्याचे हिस्से केले विसन तिथे घेणार होते तिसे. हिस्से केले विसन तिथे घेणार होते तिसे. कोणी देऊ लागले घुसन गेले परतून लवकुश. कोणी देऊ लागले घुसन गेले परतून लवकुश. त्या बकऱ्याचे हिस्से केले 20 आणि ते घेणार निघले 30. बरोबर. त्याचा गोंधळ म्हणला ते रिश्वत द्यायला लागले. कोणी देऊ लागले घुस. घुस म्हणजे रिश्वत. अबे 1000 रुपयाचा हिस्सा आहे ना, मी 1500 देतो मला दे. हा याचा गोंधळ निर्माण झाला. कोणी देऊ लागले घुसन गेले परतून लवकुश. लवकुश म्हणजे कोण? रामाचे पोरं. शाहीर साहेब लक्ष ठेवायचं माझ्या गाण्याकड. समजलं पाहतो ना तू, समजायला चाला गा. पुरा झिरो काम आहे, अंडू पुरी येते अक्कल आहे म्हणलं तुले. समजलं का नाही? ते आवाज चांगला बस एवढ्यानं खपशील तू, नाही तर बाकी काही नाही. समजलं का नाही? त्याचे हिस्से केले 20 आणि तिथे घेणार निघले 30. कुणी देऊ लागले घुसन गेले परतून लवकुश. कावरेली. पण त्याचा जेव्हा गोंधळ मोतला तर मग एक जण त्याच्यातून मोठा हापापला होता. तो का म्हणते बंद करा म्हणते. बकरा कोणाला नाही भेटत म्हणते, बकरा पुरा बंदामीच ठेवतो म्हणते. काय म्हणते? मला माहिती तो कोण होता. तो हो भांडेवाडीचा आसू भाऊ. तो का म्हणते पुरा बकरा म्हणते मी एकटाच ठेवतो. आणि म्हणून एक होता हपापला बकरा अवघाची मापला. एवढा कावरेला होता. आणि साधू संताने ठिकाणी श्रापला. साधू संताने जपला देवा.
बकऱ्याला हा त्याच्या मानेवर जेव्हा सुरी फिरवण्यात आली तर बकरी त्या ठिकाणी साक्षी होती हा. आणि त्या बकरीच्या समोर हा. त्या बकऱ्याचा जीव घेण्यात आला म्हणजे मानेवर सुरी फिरवायला लागली अरे, अरे, हा. मुक्या जनावराला बोलता येत नाही पण तिच्या भावना काय म्हणतात काय काय? म्हणता? त्या बकऱ्याच्या मायच्या भावना काय म्हणतात काय? ऐकापुढे मी काय म्हणतो बकऱ्याची लढे मायल तिला तीनच होते पाय बकऱ्याची रडे मायल तिला तीनच होते पाय आणि वैऱ्याची पंगत त्याचे संतच बाप माय घाई घुईनं याच्यासाठी गाणं म्हणत आहो मी घाई घाईने कारण आम्हाला प्लॅटिंग सादर करायचं थोडक्यामध्ये हो, हो. मनोरंजनात्मक ते आमच्या काकाचं म्हणणं आहे म्हणून बकऱ्याची रडे मायल तिला तीनच होते पाय ओके, हा, 3 पायाची बकरी हा? माप कोण संगे हा? माहित नाही तिचा काय ऍक्सिडेंट झाला होता मला का माहिती सांगन मारुती शाही हो का उलटा बोऱ्याचा कोंबडा मागे गेला चुली हा. वा रे वा वा तू करून देतो एखादी दिवस शेती ओलीत हा, करा. समजलं की नाही हा. आणि म्हणून बकऱ्याची रडे मायल तिला तीनच होते पाय सारी वैर्याची पंगत आणि त्याचे संतच बाप माय मग त्या बकऱ्याला जेव्हा कापल्यात आला तेव्हा एक जण का म्हणते मला मुंडी पाहिजे म्हणते दुसरा म्हणते खुरं पाहिजे तिसरा म्हणते टायर ट्यूब पाहिजे म्हणजे त्याला का म्हणते फेर पाहिजे आतड्या बोतड्या बकऱ्याच्या एक जण म्हणते बकऱ्याचा भेजा पाहिजे दुसरा म्हणते मला नल्ली पाहिजे ए नल्ली कोणाला द्यायचा नल्ली द्यायचा फक्त मले मोठे आवडते नल्ली चुरपाले असं आणि म्हणून काय म्हणतो बकऱ्याची रडे मायल तिला तीनच होते पाय सारी वैऱ्याची पंगतन त्याचे संतच बाप मायर क्या बात आणि मग कोणी खुरावर टपला आणि कोणी मुंडीवर टपला घे कोणी मा. खुरावर टपला कोणी मुंडीवर टपला आणि तुम्ही घेतल्या हा? तुम्ही ना का घेतल्या मी नाही घेतलो काहीच माझे मा हा, साधू संतांनी जप ठिकाणी जपला संतांनी जपला देवा ठिकाणी आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणायचं आहे मला काय बोलण्यामध्ये प्रेमाचा मकरंद भरा आणि सर्वता माझ खरी शायर मारुती यावर प्रतिबंध करा बोलण्यामध्ये प्रेमाचा मकरंद भरा माझं सर्व खरं यावर प्रतिबंध करा प्रत्येक गोष्टीला पर्याय नसतो हे सगळा सर्व बंद करा आणि म्हणून शेवटचं कळवं सादर करतो आणि त्यानंतर प्लॅटिंग सुंदर प्लॅटिंग आपल्यापुढे सादर करतो माझा बकरा करा खुला नाही का सद्गुरूच्या मुला माझा बकरा करा खुला नाही का सद्गुरूच्या मुला कोण कोणाले भेटला न कोण त्याच्यातून सुटला कोण कोणाले भेटला न कोण त्याच्यातून सुटला माझा बकरा करा खुला नाही का सद्गुरूच्या मुला सन्माननीय यूट्यूब चॅनल आमचे मोठे बंधू जगदीजी सोनवाने साहेब यांच्याकडून 50 रुपये आले त्याचप्रमाणे स्वर्गवासी चंद्रबांजी ठाकरे तितूर यांच्याकडून माने सरपंच यांचे सासरे यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं आहे धन्यवाद आणि म्हणून माझा बकरा करा खुला ना ऐका सद्गुरूच्या मुला वा वा कोण कोणाले भेटला न कोण त्याच्यातून सुटला अगं बाई होता भावार्थ लपला आणि पुरुषोत्तमान टिपला होता भावार्थ लपला आणि तो पुरुषोत्तमान टिपला साधू संताने जप देवा ठिकाणे शापला साधू संताने जप देवा ठिकाणे